सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर नवरात्रीला आपण आपल्या देवी आईची घटस्थापना केलेली आहे. मंगल कलश, अखंड दिव्या आपण संपूर्ण कुटुंब मिळून आपल्या कुलस्वामिनीची सेवा करत आहोत. तर आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे, ती आपल्या घरामध्ये जागृत सूक्ष्म स्वरूपात वास करत आहे. हे कसं ओळखायचं, तर वेगवेगळ्या लक्षणांद्वारे आपल्याला हे नवरात्रीत नक्कीच कळून येत असतं. तर अशी 5 लक्षणे असतात. तुम्हाला नवरात्रीत 5 लक्षणं दिसली तुमच्या घरात तर समजून जा तुमची कुलदेवी तुमच्यावर भरभरून प्रसन्न आहे आणि ती तुमच्या घरात जागृत स्वरूपात वास करत आहे. आजच्या व्हिडिओमधून आपण अशी 5 लक्षणं जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सर्वांनी आपल्या कुलदेवीचं नाव लिहायला अजिबात विसरू नका, नाही तर सर्वांनी लिहा श्री स्वामी समर्थ. तर कुलदेवी म्हणजे जी आपल्या कुळाचं रक्षण करते, आपल्या घराच्या प्रगतीत तिचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी राहतो. बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरामध्ये तिच्या लेकरांपर्यंत कधीच प्रवेश करू शकत नाही. या कुळाच्या स्वामिनीलाच, आपल्या कुळाच्या स्वामिनीलाच आपण कुलदेवी असे म्हणत असतो. पिढ्यानपिढ्या आपल्या पूर्वजांपासून या कुलदेवीची सेवा केली जाते. आपल्या प्रत्येकाच्या घरात या कुलदेवीची सेवा घडत असते आणि घडायलाच हवी. प्रत्येकाची कुलदेवी वेगवेगळी असते. काही घरांमधील कुलदेवी तुळजापूरची तुळजाभवानी, कुणाकुणाची कुलदेवी मोहटा देवी, रेणुका देवी, आई सप्तशृंगी, तर कुणाची कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई, तर कुणाची कुलदेवी कालिका माता सुद्धा असते. देवी आई एकच आहे, नाव रूपे तिचे वेगवेगळे आहे. फक्त जशी एक आई आपल्या लेकरांचा सांभाळ करत असते तशीच प्रत्येक घराची आई कुलदेवी त्या घराचा कायम सांभाळ करत असते. कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणतीही कठीण तपश्चर्या करावी लागत नाही, म्हणजेच खूप कठीण सेवा करावी लागत नाही. कुलदेवी ही स्वयंभू आहे. पिढ्यानपिढ्या आपल्या घरातून कुलदेवी आईची सेवा घडत असते. जर एखाद्या घराची कुलदेवी त्या घरावर नाराज असेल तर त्या घरावर संकट येतात, घरात वादविवाद होतात, भांडणं होतात, घरातील शांतता नष्ट होते, संतान सुख मिळत नाही, वेगवेगळ्या समस्या त्या घरांमध्ये येत असतात. अगदी साध्या सेवेने सुद्धा आपली कुलदेवी प्रसन्न होत असते. म्हणून जेव्हा कुलदेवीचा वार असतो किंवा चैत्र नवरात्री, अश्विन नवरात्री, तेव्हा आवर्जून आपल्या कुलदेवीची सेवा अवश्य करावी. दर मंगळवार शुक्रवार तिची पूजा करावी. नैवेद्य दाखवून दिवा लावून अशी साधी सोपी सेवा करू शकता. महिलांनो, दादांनो, आपल्या घरातील वयस्कर माणसं असतील, वडीलधारी माणसं जशी आपल्या घराचं रक्षण करत असतात, त्यांचा कायम घरावर, घरातील व्यक्तींवर दबदबा असतो, तशा घरावर कधी संकट येत नाही. तशीच आपली प्रत्येक घराची एक कुलदेवी असते आणि ती आपल्या घराचा सांभाळ करते. वर्षातून एकदा तरी आपल्या सहकुटुंब सहपरिवार कुलदेवीला गेलं पाहिजे. कुटुंबाने देवीचं दर्शन घेतलं पाहिजे, ज्यामुळे आपल्या कुलदेवीचा कायम आशीर्वाद आपल्यावर राहतो. एखादं अचानक संकट येणार असेल आपल्यावर तर कुलदेवी आपलं रक्षण करते. म्हणूनच कायम आपल्या देवघरात आपल्या कुलदेवीचा मंगल कलश सुद्धा भरून ठेवावा. बघा, अचानक काही वेळा मंगल कलशाला म्हणजे नारळाला तडा गेला तर समजून जावं की देवी आईने आपल्यावरचं, आपल्या लेकरांवरचं संकट तिच्यावर घेतलेलं आहे. वर्षातील सणवार, मंगल समयी, वर्षातील नवरात्रीत आपल्या कुलदेवीची सेवा केलीच पाहिजे. कायम कुठल्याही कामांना जाताना, कामाची सुरुवात करताना आईचा आशीर्वाद घेतला पाहिजे. त्याशिवाय कुठलंच काम पूर्ण होत नाही. कायम तिची आठवण काढली पाहिजे. त्याचबरोबर काही खास लक्षणे असतात, संकेत असतात. या संकेतांवरून तुम्हाला कळेलच. या नवरात्री तुम्हाला काही संकेत दिसली 5-6 तर तुमची कुलदेवी तुमच्यावर नक्कीच प्रसन्न आहे आणि ती तुमच्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत आहे. तिची अखंड कृपा तुमच्यावर झालेली आहे.
ज्या घरातील कुलदेवी प्रसन्न असते त्या घरावर कोणतीही बाधा कधी येत नाही. त्या घरातील व्यक्तींना, संपूर्ण कुटुंबाला प्रत्येक कामात यश मिळायला लागतं. समजा तुम्हाला तुमच्या कामात अपयश मिळत असेल, काही ना काही अडचणी येत असतील, तर समजून जा तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे. तुमच्याकडून तुमच्या कुलदेवीला काही सेवेत चुकत असेल, त्यामुळे वर्षातून एकदा तरी, आता लांब आहे तुमचं कुलदैवत, मग 5 वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीच्या दर्शनाला, कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जाऊन देवीचं दर्शन घ्यावं. हे खूप महत्त्वाचं आहे. तिची ओटी भरावी, तिचा मानपान करावा, तिला गोडाचा नैवेद्य दाखवावा आणि सहकुटुंब सहपरिवार तिथं जाऊन मूळ ठिकाणी जाऊन तिची सेवा नक्कीच करा. बघा, कुलदेवीचा अखंड आशीर्वाद राहील. ती काही मागत नाही आपल्याकडून. आपल्या लेकरांनी खऱ्या मनाने हृदयापासून भक्ती करावी. फक्त देवी आई भक्तीची भुकेली आहे. आपल्या लेकरांकडून तिला काही नको, काही तिला कुणी नाही तिला काही म्हणजे अर्पण केलं, मी तुला एवढंच देईल तेवढंच देईल असं काही बोलू नका. खऱ्या मनाने फक्त तिचं नामस्मरण करा, तिची नवरात्री सेवा करा. बघा, अखंड लक्ष्मी नांदेल तुमच्या घरात. आता नवरात्रीत आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे. कुलदेवी आपल्यावर प्रसन्न असेल तर काही खास संकेत आपल्याला जरूर मिळतात. त्या घरातील सदस्य एकोप्याने मिळून मिसळून राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये एकमेकांचा विचार विनिमय घेत असतात. त्या घरात गृहकलश, भांडणं होत नाही. त्या घरातील स्त्रिया पुरुषांचा मान करतात आणि पुरुषसुद्धा स्त्रियांचा मानपान सन्मान करत असतात. लक्ष्मी स्वरूप वागवतात त्या घरात. त्या घरातील मुलं आज्ञाधारक असतात. घरातील कर्ता व्यक्ती जो पण निर्णय घेतो सर्वांचा विचार करून घेतो. या संकेतांवरून समजून जावं की तुमची कुलदेवी तुमच्यावर अतिशय प्रसन्न आहे. हा खूप मोठा संकेत आहे. ज्या घरात आनंद आहे, सर्व एकमेकांचं म्हणजे विचार विनिमय घेतात, घरात स्त्रियांचा मान ठेवला जातो, त्यांना लक्ष्मी स्वरूप समजलं जातं. काही ठिकाणी बघा, स्त्रियांचा मानपान ठेवला जात नाही, त्यांना शिवीगाळ केली जाते, त्यांना अजिबात कुठलीच मानपान दिला जात नाही. त्या घरात कधीच कुलदेवी प्रसन्न राहत नाही. घर लहान असो, मोठं असो, गरीब असो, श्रीमंत असो, आपल्या घरातील लक्ष्मी हिला लक्ष्मीप्रमाणे वागवलं तर तुमची कुलदेवी कायम तुमच्यावर प्रसन्न राहील. तुमची कुलदेवी प्रसन्न असेल तर तुमच्या घरातील कामंसुद्धा पटकन सफल होतात. त्याचबरोबर महिलांनो किंवा दादांनो, नवरात्रीत तुम्हाला तुमच्या घरात खूप प्रसन्न वाटत असेल, कुठून तरी पारिजातकाचा वास येत असेल, सुंदर मोहक वास येत असेल, असा सुगंध येत असेल, घराजवळ झाड असो किंवा नसो, समजून जा तुमची देवी आई तुमच्यावर, घरावर, कुटुंबावर, लेकराबाळांवर खूप प्रसन्न आहे. हा तर मोठा संकेत आहे. पारिजातकाचं झाड लावायचं असेल महिलांनो, सुंदर दिवस आहे, नवरात्रीचा काळ आहे. पार्वती माताच, गौरी माताच, दुर्गाच माता आहे आणि तीच आपली 3.5 शक्तिपीठं कुलस्वामिनी आहे. तुम्हाला पारिजातकाचं झाड लावायचं असेल, अंगणात, खिडकीत वगैरे तुम्ही लावू शकता आणि कुठून जर त्या फुलांचा सुगंध येत असेल, समजून जा देवी आईची अखंड कृपा तुमच्यावर झालेली आहे. या नवरात्रीच्या काळात तुम्ही अखंड दिवा लावलेला असेल किंवा देवघरातील दिव्यात तुम्हाला फूल तयार होणं झालेलं दिसत असेल रोज, याचा अर्थ आई भगवती तुमच्या सेवेवर अतिशय प्रसन्न आहे. किंवा तुमच्या स्वप्नात देवी आईचा गड, मंदिर, देवी किंवा एखादं सुंदर कन्या रूप तुम्हाला दिसलं किंवा एखादी महिला दिसली सजलेली वगैरे, किंवा घुबड दिसली तुम्हाला, नाग दिसला, सिंह दिसला, वाघ दिसला, हत्ती यांचे स्वप्नात या नवरात्रीत दर्शन झाले तर समजून जा तुमचे दुःखाचे दिवस संपून सुखाचे दिवस येण्याची ही चाहूल आहे. स्वप्नात ओटी दिसणे, ओटी भरणे असे स्वप्न किंवा होम हवन, नारळ स्वप्नात दिसत असेल तुम्हाला तर खूपच शुभ संकेत आहे. दादांना असे स्वप्न पडत असतील, माझ्या महिला असतील, सर्वांना असे स्वप्न, यातील एक जरी स्वप्नात तुम्हाला गोष्ट दिसली, लक्षण दिसलं, समजून जा तुमची कुलस्वामिनी तुमच्यावर खूप प्रसन्न आहे. दुःखाचे दिवस संपलेले आहे, सुखाची ही चाहूल झालेली आहे आणि तुमच्या घरात अखंड लक्ष्मी नांदणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला एखादी कन्या मुलगी जेवताना दिसली, स्वप्नात असू दे किंवा तुम्ही इतर ठिकाणी गेलेला आहात, तिथं अचानक तुमच्या दृष्टीस पडली एखादी कन्या रत्न जेवत आहे,
हे सुद्धा खूप शुभ संकेत आहे. घरात चिमण्या येत असतील, घरात चिवचिव करणं, साळुंकी नवरात्रीत दिसणं खूप शुभ संकेत आहे. 2 साळुंकी एकत्र दिसत असतील तर नमस्कार जरूर करा आणि तुमची विश म्हणजेच तुमची इच्छा जरूर बोला. बघा, या नवरात्रीत हे खूप शुभ संकेत आहे. तुम्ही एखाद्या मंदिरात गेला, अचानक कुणीतरी तुम्हाला देवीची वेणी, बांगड्या, फुलं, प्रसाद दिला तर हे सुद्धा खूप शुभ संकेत आहे. नवरात्रीत कन्यापूजन जरूर करा महिलांनो. नवरात्रीच्या 9 दिवसात कधी पण महिलांनो, मग पंचमी असेल, सप्तमी, अष्टमी, नवमी, एकदा का होईना कुलदेवी समोर घटाजवळ, देवी आईच्या फोटोजवळ एक गोड पानाचा विडा जरूर चढवा. तुम्ही रोज चढवत असाल अतिशय उत्तम. नाही तुम्हाला एवढा चढवता येत, तुम्ही एक दिवस का होईना घट हलवण्याच्या आधी देवी आईला गोड पानाचा विडा जरूर चढवा. व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला कृपया. नवरात्रीत तुम्हाला काही कीटाणू तुमच्या घरात दिसले तर समजून जा, हे सुद्धा खूप शुभ लक्षण आहे. देवी लक्ष्मी तुमच्या घरात आलेली आहे आणि अखंड वास करणार आहे. हे वर्ष तुमच्यासाठी अगदी सोन्यासारखं आहे. तुम्हाला पाल दिसली महिलांनो, अजिबात घाबरून जाऊ नका. नमस्कार करा. तिला लांबूनच थोडंसं हळदी कुंकू अर्पण करा, 2 अक्षता अर्पण करा, नमस्कार करा. तुमच्या मनातील इच्छा बोला. साक्षात लक्ष्मी मातेला तुम्ही तुमची इच्छा सांगत आहात. अशा पद्धतीने आपल्याला पालीचं दर्शन घ्यायचं आहे. नवरात्रीत पाल घरात किंवा घराच्या आजूबाजू दिसली तर नमस्कार जरूर करायचा आहे. त्याचबरोबर घोरपड दिसली तुम्हाला, लांब जरी असेल घरापासून आणि दर्शन झालं, ही सुद्धा खूप सोन्यासारखी गोष्ट आहे. घोरपडीला सुद्धा नमस्कार करायचा आहे. काळे मुंगळे, काळ्या मुंग्या तुम्हाला दिसून आल्या किंवा लाल होत असेल मुंग्या, काही घाबरून जाऊ नका. हे सुद्धा खूप शुभ संकेत आहे. देवी आईला सर्व जीव प्रिय आहे, जसे आपण प्रिय आहोत देवी आईला. असं नाही की कीटाणू देवी आईला प्रिय नाही. सर्व जीव देवी आईला कायमच प्रिय आहे. आणि या नवरात्रीत जर असे कीटाणू तुमच्या घरात, तुमच्या आसपास तुम्हाला दर्शन देत असेल, हा सुद्धा खूप शुभ संकेत आहे. कोळी तुम्हाला घरात जळमट वगैरे असं जमलं असेल छोटंसं आणि कोळीचं दर्शन झालं तुम्हाला, ते सुद्धा खूप शुभ संकेत आहे. असं नाही की कोळी म्हणजे वाईट गोष्ट आहे. नवरात्रीत प्रत्येक जीव देवी आईला प्रिय आहे. कोळीने दर्शन दिलं सकाळी सकाळी, हे सुद्धा खूप शुभ संकेत आहे. नवरात्रीनंतर तुम्ही जळमट वगैरे काढू शकता. आपण दिवाळीची वगैरे पुन्हा तयारी करणार आहोत, तेव्हा सुद्धा तुम्ही जळमट काढू शकता. पण नवरात्रीत कोणत्याच कीटाणूंना आपल्याकडून हानी होईल अशा गोष्टी अजिबात घडू देऊ नका. मुंग्या असतील, कीटाणू, कोळी तुम्ही लगेच जळमट काढून टाकू नका. नवरात्रीत तसे राहू द्या. खडू वगैरे मारून कीटाणूंना मारू नका. पालीला तर अजिबात हाकलून देऊ नका घरातून. या चुका अजिबात होऊ देऊ नका. हे कीटाणू तुमच्या घरात दिसले तुम्हाला, चिमण्या चिवचिवाट करत असतील, अतिशय सोन्यासारखे संकेत आहे. कुठले पक्षी येत असतील घरात तर येऊ द्या, म्हणजे तुमच्या खिडकीत वगैरे दाना द्या, त्यांना पाणी प्यायला द्या. पावसाळा आहे, पाणी पित असतील, 4 दाणे तर टाकून द्या तुम्ही तुमच्या इच्छेने. 4 तांदळाचे दाणे टाकून द्या. बघा, सोन्यासारखे अनुभव येतील. वर्षभर घराची, कुटुंबाची, मुलाबाळांची भरभरून प्रगती होईल. देवी आईचा अखंड आशीर्वाद तुम्हाला मिळालेला आहे. हे शुभ संकेत तुम्हाला सांगतात की नवरात्री तुमच्यावर देवी आई खूप प्रसन्न आहे. जरी काही चुकामाका झालेल्या असतील तुमच्याकडून, काही घाबरून जाऊ नका. देवी आईने तुम्हाला दर्शन दिलेले आहे. या शुभ संकेतांवरून देवी आई तुमच्यावर प्रसन्न आहे. घराजवळ नवरात्रीत अचानक गाय आली तुमच्या दाराशी, तिला काहीतरी खायला वगैरे द्या, तिला नमस्कार करा, हळदी कुंकू लावू दिला, हळदी कुंकू लावा. गाय दिसणं सुद्धा, कायमच गाय दिसणं शुभच गोष्ट आहे. पण नवरात्रीत अचानक तुम्हाला कुठं गाय दिसली, हळदी कुंकू नसेल पण नमस्कार तर लांबून करू शकतो. काहीतरी असेल तुमच्याकडं हातात वगैरे, केळी वगैरे असेल, चपाती असेल, तिला खाऊ घाला, नमस्कार करा. तुमच्या सर्व इच्छा देवी आईने पूर्ण केलेल्या